सकाळपासून आम्ही या महामेळाव्याचं महाकव्हरेज झी 24 तासवर आपल्याला दाखवतो आणि वेगवेगळ्या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या विजयी मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी आपला एक आप वेगळा देख रहे उत्साह हैं दाखवला। कितना गर्दी हो चुका है। राज ठाकरे उद्धव ठाकरे आज 19 साल के बाद एक साथ एक कार्यक्रम को आयोजित कर रहे हैं। महाराष्ट्र की राजनीति के लिए एक बड़ा सुनहरा मौका है। बहुत बड़ी हलचल। कुछ ही देर में राज ठाकरे और उद्धव ठाकरे मंच पर आने वाले हैं और महाराष्ट्र की जनता को संबोधित करेंगे। आप देख रहे हैं नेशनल न्यूज़ इंडिया पर गोपाल राघव। ये काफिला आ चुका है। इसमें कौन है? राज ठाकरे हैं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष या उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख। ये उद्धव ठाकरे जी का काफिला है। उद्धव ठाकरे बस कुछ ही क्षणों में अब कार्यक्रम में पहुंचने वाले हैं और स्टेडियम खचाखच भरा हुआ है। मराठी मानुस और महाराष्ट्र की लड़ाई अब ठाकरे बंधुओं के साथ में एक साथ मिलकर के दोनों लड़ेंगे। क्या महाराष्ट्र की राजनीति में फिर एक बार ठाकरे सरकार आएगी? क्या महाराष्ट्र में मुंबई में बीएमसी का चुनाव ये दोनों भाई मिलकर के जीत पाएंगे? कुछ तो होगा। अगर इनका प्रयोग सफल होता है तो बीजेपी के लिए बहुत ही गंभीर परिणाम होंगे। उद्धव ठाकरे बस पहुंच चुके हैं, अब गाड़ी से उतर करके जाने वाले हैं। निघतील असं दिसतंय। बाळा नांदगावकर या ठिकाणी स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। मनसेचे नेते जे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वास होते, मनसे के नेता बाला नांदगावकर उद्धव ठाकरे का स्वागत करने के लिए पहुंच गए हैं और उद्धव ठाकरे अपनी पत्नी के साथ आए हुए हैं। स्वागतासाठी त्या ठिकाणी वरळी डोमच्या बाहेर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अभिजित पानसे हे सुद्धा अभिजित मानसे यांना भेटलेले आहेत। ये भी उनसे मुलाकात की और आशीर्वाद लिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकत्र एंट्री होईल। राज ठाकरे और उद्धव ठाकरे की एक साथ एंट्री होगी। एकत्र होत आहे, एक उत्सुकता, एक उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये। शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना का ये संयुक्त कार्यक्रम आप देख सकते हैं। अनिल परब भी इसमें दिख रहे हैं जो कि शिवसेना के सचिव हैं और अंधेरी वर्सोवा विधानसभा से आते हैं। मराठी जनतेची सुद्धा होती हे अनेकदा खरं तर कार्यक्रम समोर आलेलं होतं। त्यामुळे आता हे दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्रित येतील तेव्हा काय नेमकं सगळं दोनों ठाकरे त्याच्यामध्ये काय आणखी क्या करेंगे, क्या बोलेंगे, हे आपल्याला दोनों बघावं की लागणार आहे। क्या तर आएगा राज सामने ठाकरे यांचा ताफा बस सुद्धा कुछ ही आता या दिन ठिकाणी कुछ ही देर पोहोचतोय। बाद। सगळ्यात महत्त्वाची आप देख रहे हैं दृश्य आपण नेशनल न्यूज़ इंडिया पर एक्सक्लूसिव ये आदित्य आदित्य ठाकरे आ चुके हैं। आपण बघतोय काही उद्धव ठाकरे के मिनिटांपूर्वीच पुत्र उद्धव और ठाकरे वरळी डोम परिसरामध्ये शिवसेना पोहोचलेले युवा आहेत। तर आता आदित्य ठाकरे सुद्धा सेना के प्रमुख वरळी डोम मध्ये पोहोचलेले आहेत पूर्व आणि मिनिस्टर या सगळ्यामध्ये आता और थोड्याच विधायक वेळामध्ये राज ठाकरेंची सुद्धा या परिसरामध्ये एंट्री युवा होईल आणि नेता आता आदित्य ठाकरे व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र एंट्री और करणार ये का ठाकरे याची बंधू, उत्सुकता आपण बघतोय। उनके तेजस जूनियर ठाकरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दूसरे पाहायला मिळत भाई आहेत। आदित्य ठाकरे आणि तेजस आदित्य ठाकरे ठाकरे एका के छोटे कारमधून भाई आलेले आहेत। तेजस तर ठाकरे, उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे रश्मी के दोनों ठाकरे पुत्र भी आ चुके हे हैं। एका कारमधून आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळा ताफा एकत्र झालेला आहे। आता व्हॅनिटीमध्ये पूर्ण ठाकरे कुटुंब हे अकोल्याचे आमदार आपल्याला दिसत आहेत ठाकरे पक्षाचे आणि एकंदरीतच आपण बघितलं सगळे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, आमदार, माजी नगरसेवक सगळ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये आता राज ठाकरेंची सुद्धा या ठिकाणी एंट्री होईल आणि त्यामुळे व्यासपीठावर दोन्ही बंधू एकत्र जाणार का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। निश्चितच मराठी माणसाचा हा उत्सवी जल्लोष सुरू झालेला आहे। दोन दृश्य आपण पाहतो। उद्धव ठाकरे त्यांच्या कारमधून उतरून आता सभास्थळी पोहोचलेले आहेत। या कार्यक्रमाच्या विजय मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही मिनिटांमध्ये तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या समोर जातील। आज एक वेगळं चित्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांचं स्वागत बाळा नांदगावकर यांनी केलं, जे मनसेचे महत्त्वाचे नेते आहेत आणि खरं तर नेहमीच ठाकरेंशी निष्ठा असलेले बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत करतानाचं हे आपल्याला चित्र पाहायला मिळालेलं आहे। तर आज एकत्रितच दोन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ते एका जीवानं काम करतात, जीवाभावानं काम करतात।
येतात अशी सगळी आपल्याला दृश्य पाहायला मिळतात. उनकी दुसऱ्या राजनीतिक दृश्यांमध्ये आपल्याला बघतोय आपण राज ठाकरे यांचा सुद्धा सत्र आहे, ताफा वरळी असे डोम कैसे परिसरामध्ये पोहोचलेला आहे. आपण बघतोय दुसऱ्या दृश्यांमध्ये राज ठाकरे सुद्धा आता त्यांच्या व्हॅनिटीमध्ये जातील आणि कदाचित दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एंट्री या सभागृहामध्ये घेतील अशाच पद्धतीचं सगळं नियोजन दिसतंय. पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर बाळा नांदगावकर जे राज ठाकरे यांचे विश्वासू आहेत. ठाकरे ठाकरेंवर प्रेम करणारे आपण ज्यांना म्हणतो बाळासाहेबांवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय राज ठाकरेंचा ताफा सुद्धा या ठिकाणी वरळी डोम मध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं स्वागत कोण करतंय हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार. खरे संदीप, एक मराठी माणूस मराठी व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये पण ती उत्सुकता आहे की या दोघांची एंट्री कशी होणार आहे. कारण काही वेळ कार्यक्रमाच्या आधी काही वेळ त्यांना एका विशेष कक्षामध्ये ते दोघे जण असणार आहेत. तेव्हा ते दोघे जण आता एकत्रित एंट्री करणार का, दोघे एकमेकांच्या हातात हात पुढे येणार का आणि काय नेमकं त्या ठिकाणी बोलणार आणि त्यावेळेसची जी दृश्य असतील त्यावेळी मराठी माणसाची जी स्पंदन असतील ती निश्चितच वेगळी असतील अशी आशा आहे. महामेळावा हा आपण पाहतोय, विजय जल्लोष मेळावा हा होतोय, मात्र यामध्ये एक वेगळं चैतन्य पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांचा सुद्धा ताफा दाखल झालेला आहे. या ठिकाणी काही VIP रूम तयार करण्यात आलेले आहेत. काही वेळासाठी विश्रांती घेऊन पुढे कार्यक्रमाची आता सुरुवात होणार आहे आणि अवघा मराठी समाज जो इथे समुदाय जो जमलेला आहे ती प्रतीक्षा करत आहे की हे दोघे बंधू समोर कधी येतील आणि एकत्रित पाहण्याचं जे सगळं स्वप्न होतं ते एका अर्थी हा स्वप्न पूर्तीचा दिवस आहे असंही म्हणावं लागेल. कारण बाळासाहेब ठाकरेंनीही पाहिलेलं स्वप्न होतं. दोघे बंधू एकत्रित कधी येणार या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारले जात होते. खरं तर मधल्या काळामध्ये अनेक निवडणुका आल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी हे दोन ठाकरे बंधू एकत्रित का येत नाहीत, मराठी माणसासाठी मराठीच्या मुद्द्यासाठी का एकत्रित येत नाहीत असे प्रश्न विचारले जात असताना हाच तो क्षण आहे ज्यावेळी हे दोघे जण एकत्रित येतात आणि हा कुठेतरी एक स्वप्नपूर्तीचा मराठी जनाचा हा एक आजचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. राज ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. राज ठाकरे यांचं स्वागत सुद्धा बाळा नांदगावकर यांनीच केलेलं आपण दृश्य बघतोय. राज ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या स्वागताला सुद्धा बाळा नांदगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांचं सुद्धा काही वेळापूर्वी बाळा नांदगावकर यांनी स्वागत केलं होतं आणि आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत. त्यामुळे दोन्ही आता ठाकरे यांचं पूर्ण कुटुंब उद्धव ठाकरेंचं हे व्हॅनिटीमध्ये आहे. तर राज ठाकरे सुद्धा काही वेळ व्हॅनिटीमध्ये थांबून राज ठाकरे यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही वेळापूर्वी अमित ठाकरे हे वरळी डोम मध्ये पोहोचलेले आहेत. मागे आपल्याला दुसऱ्या गाडीमध्ये शर्मिला ठाकरे सुद्धा दिसतात. आता थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधूंची एंट्री जी आहे ती आता वरळी डोम मध्ये होणार आहे. दोघे जण एकत्र एंट्री करणार का याची उत्सुकता लागलेली आहे आणि त्या क्षणाची अनुपमा उत्सुकता लागलेली आहे ज्या वेळेला ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर असतील. तब्बल 19 वर्षांनी हे दृश्य फक्त त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला लागलेलं आहे. उत्सुकता लागलेली आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की याची उत्सुकता मला सुद्धा लागलेली आहे की या ठाकरे बंधूंना व्यासपीठावर बघायची तशीच उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. कदाचित विरोधकांना सुद्धा ही उत्सुकता लागलेली असेल. आणि एक सामान्य मराठी माणूस म्हणून ठाकरे घराण्याचं एक वेगळं वलय नेहमीच राहिलेलं आहे. ठाकरेंचं कुटुंब नेमकं कसं आहे, ते कसं वावरतं हे बघण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब आलेलं आपण पाहिलं. गाडीमधून उतरताना त्यांची मुलगी उर्वशी बरोबर होती. काही वेळापूर्वी अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी होत्या मिथाली, त्याही आपण पाहिलं. तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि संपूर्ण अवघं राज ठाकरेंचं कुटुंब या मेळाव्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे हा एक कुटुंब सोहळा सुद्धा आहे आणि म्हणूनच या दृश्यांची खरं तर सगळेजण वाट पाहत होते. हे दोन कुटुंब खऱ्या अर्थानं जर वेगळे असतील मात्र आज ते एकत्रित दिसणार आहेत. त्यांची देहबोली कशी असतील, ते समोरासमोर येतील, जेव्हा ते शेजारी बसतील तेव्हा ते कसे वावरतील, अशा प्रकारे बरीच खरं तर उत्सुकता या संपूर्ण विजय मेळाव्यामध्ये असणार आहे. राज ठाकरे यांचा ताफा आता आत गेलेला आहे. राज ठाकरे आता काही वेळामध्ये तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसमोर येतील आणि आता दोन ठाकरे बंधूंची आतमध्ये डोम मध्ये एंट्री होणार आहे. सगळेजण प्रतीक्षा करतात हे दोघे जण कधी येत आहेत. तर इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी गाण्यांच्या धून वाजवल्या जात आहेत, त्याच्यावर कार्यकर्ते थिरकत आहेत. वरळी डोम बाहेर अजूनही अनेक कार्यकर्ते आत जाण्यासाठी वाट पाहत आहेत. तर ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झी24 तासवर आपण पाहत आहातच. मात्र ठिकठिकाणी LED स्क्रीन लावलेले आहेत, त्याही ठिकाणी हा कार्यक्रम पाहता येणार आहे. ठाकरे आपको आपण मालूम बघतोय या दोन्ही दृश्यांमध्ये ठाकरे बंधूंचं वरळी डोम मध्ये आगमन झालेलं आहे. अजून ते व्यासपीठावर आलेले नाही आहेत.
मात्र ही दोन दृश्य महाराष्ट्रातल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना हवी हवीशी ही असणारी दृश्य आहेत. अजून खरी दृश्य अजून पाहायची आहेत, जी व्यासपीठावर असणार आहे, ज्याची आतुरता आहे, ज्याची उत्सुकता आहे, ज्यामुळे नवचैतन्य या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. खरं तर ही सध्या तरी आपण 3 फ्रेम